वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं घटना घडली त्याच वेळेस सुमोटो दाखल करण्यात आला। यामध्ये वैष्णवी हगवणे यांची कोणतीही तक्रार ही राज्य महिला आयोगाला नव्हती, पण त्या पाठीमागची पार्श्वभूमी मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगताप यांनी राज्य महिला आयोगाला 6 तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने 7 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला पत्र पाठवून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने 7 तारखेला ही FIR दाखल झाली होती। त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती। त्यांची तक्रार 6 तारखेला आली। 7 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने ही FIR 7 तारखेला दाखल झाली। एकाच कुटुंबातल्या एकमेकांच्या विरोधातल्या क्रॉस कंप्लेंट ह्या 7 तारखेला FIR 2 दाखल झाल्या आणि याच्यामध्ये राज्य महिला आयोगाकडे दोन्ही महिलांनी तक्रार केली होती। हा कुटुंबातला वाद होता आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन 7 तारखेला पत्र पाठवून 7 तारखेलाच ह्या FIR दाखल केल्या होत्या। 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।